महाराष्ट्र दिन साजरा करत असताना पुणे जिल्ह्यात मात्र एका चिमुकलीचा बळी एका नराधमानं घेतला म्हणावं लागेल. कारण त्या मुलीचं वय अवघं 3 ते 3.5 वर्ष, 4 वर्षाची सुद्धा मुलगी नव्हती ती. ज्या स्थळी या नराधमानं त्या चिमुकलीवर अत्याचार केला ना, त्या गोठ्याच्या बाहेर मी आहे. काल दुपारी ही सगळी घटना घडली होती आणि फक्त लैंगिक अत्याचार नाही केला तर गोष्ट कुणाला बाहेर कळू नये म्हणून त्या मुलीचा दगडाने ठेचत त्या नराधमानं जीव घेतला. आणि ज्या गोठ्यात हे सगळं प्रकरण झाले ना सुमित, मी त्या गोठ्याच्या बाहेर थांबलोय. पोलीस बंदोबस्त आता आहे. फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झाल्या, सगळे तपास करतायत. काल गुन्हा रात्री उशिरा नसरापूर पोलिसात दाखल झालाय. त्या नराधम 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रश्न हाच उरतो की अटक करून, कोर्ट कायदा करून किंवा विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांवर टीका करून सुमित हे प्रश्न सुटणार आहेत का? एकीकडे जसं मी म्हणालो की काल आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो, तो दुसरीकडे केवळ 3.5 वर्षाच्या या चिमुकलीचं स्वातंत्र्य एक 65 वर्षाचा नराधम तिच्याकडनं हिसकाटून घेत होता. आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार याच गोठ्यात आणत केलं, नंतर दगडाने ठेचत तिची हत्या केल्याने ही गोष्ट कुणाला कळू नये म्हणून या गोठ्यात जे शेण होतं किंवा जे शेणाचं टोपलं होतं त्या खाली त्या चिमुकलीला अक्षरशः पुरून ठेवलं. दुपारच्या नंतर खरं तर ही चिमुकली त्या चिमुकलीचं गाव आहे. आजीच्या गावात सुट्ट्यांसाठी ती चिमुकली आली होती, तर इथूनच काही अंतरावर असणाऱ्या गावात तो नराधम राहत होता. हा जो सीसीटीव्ही आहे ना, त्या सीसीटीव्हीतून हा सगळा धक्कादायक प्रकार दुपारच्या नंतर समोर आला. कारण मुलगी आजीला सापडत नव्हती म्हणून गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर या गोठ्यात येऊन पाहिल्यावर त्या चिमुकलीचा मृतदेह सगळ्यांना सापडला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी इथले सीसीटीव्ही चेक केल्यावर नंतर ही सगळी बाब समोर आली. 65 वर्षीय तो नराधम आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच गोठ्यात त्या चिमुकलीचा बळी जो आहे तो या नराधमानं घेतला. सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना काल दुपारी घडली. त्यानंतर गुन्हेगाराला अटक झाली आहे, पण गावकरी मात्र भलेच आक्रमक काल झालेले पाहायला मिळाले. पुणे बेंगलोर हायवे इथून अवघ्या 1 किलोमीटरवरती तो हायवे आहे. तो हायवे ग्रामस्थांनी रोखून धरला. जो आरोपी आहे त्या नराधमाला, त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. नसरापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठं आंदोलन या ग्रामस्थांनी केलं, पण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी यामध्ये मध्यस्थी केलं. पण आज मात्र हे गावकरी आक्रमक झालेत. संपूर्ण गाव बंद करण्यात आलेलं आहे. गाव बंदची हाक ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि दिवसभर हा गाव जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार आहे. सुमित, मी पुन्हा ती दृश्य दाखवतो. हाच तो गोठा आहे, ज्या गोठ्याच्या बाहेर आता पोलीस जमलेले आहेत. फॉरेन्सिक टीम इथे येऊन थांबलेली आहे आणि याच गोठ्यात त्या 65 वर्षीय नराधमाने तिचा जीव घेतला. सुमित, जी प्राथमिक माहिती मिळते ना, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याआधी 2 ते 3 घटना अशाच त्यांनी केलेल्या होत्या. त्यावेळेस देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, पण कायद्यानं त्याला जामीन मिळवून दिला आणि तो असाच मोकाट या गावात, बाजूच्या गावातून फिरत आला आणि त्यात केवळ 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, बलात्कारासारखी घटना या 65 वर्षाच्या वृद्धानं, नराधमानं केली आणि परत ही गोष्ट बाहेर येऊ नये म्हणून त्या अक्षरशः त्या चिमुकलीचा जीव घेतलाय. मी जसं सांगितलं की उभ्या महाराष्ट्राला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. कारण महाराष्ट्र दिन साजरा आपण काल दिवसभर करत होतो आणि दुपारी मात्र हा नराधम त्या चिमुकलीच्या आबरूची लक्तर तोडत होता.